आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणी संतोष देशमुखांचा अडथळा होता। कंपनीची बाजू घेत देशमुखांनी आव्हान दिलं होतं, म्हणून कराडसह इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली। सीआयडीचा मोठा दावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन समिती गठीत। माजी न्यायमूर्ती एम.एल. तेहलिया यांच्या अध्यक्षतेत तपास होणार। 26 एकराच्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून तेहलियांनी केले काम। वाल्मी कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड न्यायालयाचे आदेश। संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग आहे की नाही याच्या चौकशीसाठी कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आमने-सामने। दोन्ही बाजूचे वकीलही आंदोलनात सहभागी। पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज। आंदोलनकर्ते ताब्यात। हत्येच्या दिवशी वाल्मी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली। तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा। अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप। कराडने याआधी केलेल्या गुन्ह्याची यादीही कोर्टात हजर। संतोष देशमुखांच्या हत्येआधी आरोपी वाल्मी कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू साठेंमध्ये संभाषण, संवाद आणि देशमुखांच्या अपहरणाची वेळ मिळती जुळती। तपास अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती। वाल्मी कराड, चाटे आणि घुलेंमध्ये 9 डिसेंबरला दुपारी 3:20 पासून ते 3:30 संवाद, तर त्याच दिवशी संतोष देशमुखांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू। जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबवावं। वाल्मी कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा काय करता, मीही 96 कुळी मराठा, जातीयवाद केल्याचा आरोप करत कराडच्या पत्नींचा जरांगेंवर हल्लाबोल। तर धस, सोनावणे, दमानिया यांच्याही अनेक गोष्टी समोर आणणार मंजिली कराडचा इशारा। एकमेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका। महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवा। पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला। जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन। बारामतीत कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात अजितदादा, सुप्रिया सुळे एकत्र। भाषण न झाल्याने सुळे कार्यक्रमात अर्ध्यातून निघाल्या। सरकारी कार्यक्रम आहे, मी काय बोलणार, सुळेंची प्रतिक्रिया। नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून 100हून अधिक मुली महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार। हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक। पत्नीविरोधातही 6 आरोपी म्हणून गुन्हा दाखल। आयएनएस सुरत आणि निलगिरीसह वाक्षीर पाणबुडी सेवेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई डॉकयार्डात अनावरण। गेल्या 3 वर्षात भारतीय नौदलात 4थी युद्धनौका दाखल।